नांदेडमध्ये हिंदी चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी मंत्री गिरीश महाजन स्वतः आलेत। काय सांगाल, आपण या कार्यक्रमाला हजेरी लावली? आपण या कार्यक्रमाला हजेरी लावली, काय पडते? कार्यक्रमाला मी हजर आहे। 2-3 दिवस मी कार्यक्रमाला या ठिकाणी हजर आहे। आपल्याला कल्पना आहे श्री गुरु तेग बहादूर साहेबजी त्याची 350वा हा शहीदी समागम कार्यक्रम आहे। 350 वर्ष झाले की ज्यावेळेला गुरु तेग बहादूर सिंग यांनी आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी आपल्या परिवाराचं बलिदान या ठिकाणी दिलेलं होतं आणि त्याची आठवण करण्यासाठी आज हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। शासनाने खूप मोठी मदत या कार्यक्रमाला केलेली आहे। विशेष करून श्री गुरु नानकजी यांना मानणारे जे वेगवेगळे आपले समाज आहेत, मग त्यामध्ये विशेष करून शीख समाज हा मुख्यतः आहे। सिंधी समाज गुरु नानकजींना मानतात, त्याचबरोबर वाल्मिकी समाज आहे, बंजारा समाज आहे, लबाना समाज आहे, चिखलीकर समाज आहेत, हे सगळे गुरु नानकजींना मानतात। आज ते एकत्रित झालेले आहेत, ते एकत्रित या ठिकाणी झालेले आहेत आणि हा कार्यक्रम आज मला वाटतं नांदेडमध्ये आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे। लहान मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी खरं म्हणजे हा प्रेरणादायी कार्यक्रम आहे। ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान केलेलं आहे त्याची ओळख ही मुलांनाही झाली पाहिजे, नवीन पिढीला झाली पाहिजे। मला वाटतं त्यासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे। आज नांदेडमध्ये सगळे रस्ते फुलांनीच फुललेले आहेत, मला असं वाटतं आहे। सगळे पुष्पवृष्टी होते, सगळे समाज एकत्रित या ठिकाणी झालेले आहेत। शाळकरी विद्यार्थी आहे, महाविद्यालयाचे विद्यार्थी, तरुण, विशेष करून लहान विद्यार्थी अतिशय उत्साहामध्ये या कार्यक्रमाचं स्वागत या ठिकाणी करतायत। 2 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे। आज भगवान सिंगजी पंजाबचे मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत, माननीय देवेंद्रजी या ठिकाणी येणार आहेत। उद्या माननीय आपल्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह हे या कार्यक्रमाला येणार आहेत आणि सगळेच आजूबाजूच्या राज्यातले, पंजाबपासून अनेक भाविक या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहेत। निश्चित आपण बघतो उद्या अमित शहा येणार आहेत, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। देश विदेशातील भाविक येणार, गुरुत्वागतीनंतर हा मोठा कार्यक्रम पार पडतोय। गुरुत्वागतीनंतर हा मोठा कार्यक्रम पार पडतोय। खरंच ते सांगितलं आपल्याला की खूप मोठा उत्साह, पहिल्यांदा असा कार्यक्रम होतोय, पहिल्यांदा। आणि परवा गेल्या महिन्यामध्ये नागपूरला हा कार्यक्रम झाला, आज इथे हा कार्यक्रम आहे, मुंबईत कार्यक्रम आहे। मला वाटतं वेगवेगळ्या ठिकाणी विभागांमध्ये आपले 6 विभाग आहे महसुली, त्या काही विभागामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि सगळ्यांना एकत्रित करणं, आम्ही सगळे एक आहोत, ही भावना या ठिकाणी या कार्यक्रमामधून तयार होते। आपण बघतोय आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन होते, त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आपल्या संवाद साधला। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।